नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. अद्वैत वकिलांना घेऊन खरेंच्या घरी आलेला असतो आणि तो म्हणत असतो, "द्या वकील साहेब द्या, हिच्या हाती ती नोटीस द्या," असं तो म्हणत असतो. आणि हीच घर सोडून आली ना, असं अद्वैतने येऊन तिथे गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. संगीता म्हणते, "अरे बापरे! जावई बापू, माझ्या मुलीला आता घटस्फोट तर देणार नाही आहेत ना?" या चिंतेमध्ये ती असते, कारण तिची इच्छा नसते की या दोघांनी वेगळं व्हावं, विभक्त व्हावं. कारण संगीताला शेवटी आपल्या मुलीची काळजी असतेच. नोटीस पेपर हातामध्ये आल्यानंतर कला ही अगदी घाबरून गेलेली असते आणि तिलाही वाटतं की अरे बापरे! याने डिवोर्स दिला की काय? नक्की काय आहे यामध्ये? असं कला अद्वैतला विचारते. अद्वैत म्हणतो, "वाच ना तू, मला काय विचारते आहेस? हे पेपर्स, हे नोटीस तुझ्या हाती मी दिलेले आहे ना, एकदा पूर्णपणे वाचून घे. तुझं तुला समजून जाईल नक्की काय आहे ते." आणि खूप तोऱ्यामध्ये तू घर सोडून निघून गेली होतीस ना, की "मी नाही येणार घरी, मी नाही येणार." डिव्होर्स पेपर साईन करून निघून गेली होतीस ना, तर घे आणि वाच आता काय आहे ते बघ, तुला समजेल. तर प्रेक्षकांनो, जे काही डिव्होर्स पेपर होते आणि नोटीस घेऊन अद्वैत आलेला आहे, ते पेपर्स कला शांततेने वाचत असते आणि तिच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतं. आणि अद्वैतला आनंद झालेला असतो, की आता तुझी गाठ माझ्याशी आहे. तू घर सोडून इथून निघून आलेली होती ना, तर मी आता बघतोच. असा अद्वैतचा तोरा असतो आणि तो खूप आनंदी झालेला असतो. आणि मनोमन तो खूप हसत असतो. तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, अद्वैतने कलाला डिवोर्स दिला असेल, की वकिलांची मदत घेऊन तो पुन्हा कलाला घरी आणण्यासाठी प्रयत्न करणार असेल आणि त्यासाठीच त्याने हे लीगल पेपर बनवून घेतले असतील? तर तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक सो